तर बघा मैत्रिणींनो, 2 दिवसापूर्वी फ्रेंडशिप डे झाला. तर बऱ्याच जणींनी आपण दुसऱ्यांना केलं, फ्रेंडशिप डेचं विश केलं. आपल्याला कोणी कोणी करतं. पण आजकालचे दिवस असे आलेत की म्हणजे पहिल्यासारखे दिवस तर नाहीच राहिलेत. तर पहिले कसे आपण थोडीशी कोणाशी ओळख जर असली ना, तरी पण आपण लगेच त्याला व्हॉट्सअपला पाठवायचो. फ्रेंडशिपचे जे मेसेज वगैरे असतात ते आपण पाठवायचो, किंवा आपल्याला सुद्धा म्हणजे एक दोन दिवसापूर्वीची ओळख जरी असली ना, तरी ते व्यक्तीसुद्धा आपल्याला असं फ्रेंडशिप डेचे मेसेज पाठवायचे. पण आता तसं राहिलेलंच नाही आहे. जे आपले जवळचे असतात ना, 4-5 वगैरे, जास्तीत जास्त मला तर असं वाटत नाही की आत्ता ह्या वेळेस की खूप जण आपल्याला मेसेज पाठवतात, असं नाही होते. बरेच जण अशी आजकालचे फ्रेंड्स जास्त करून गद्दारच निघालेले आहेत. आणि असं नाही की सगळेच गद्दार आहे, पण चांगलेसुद्धा आहेत. उलट म्हणजे फ्रेंडशिप म्हणजे अशी आहे की जी सगळ्यात म्हणजे सुंदर नातं आहे या काळामध्ये. आणि फ्रेंडची एवढी गरज आहे की माणसाला घरच्यांपेक्षा आपल्या फ्रेंड्स एवढा जवळ असतो की जे आपण घरच्यांबरोबर शेअर करत नाही ना, ते आपण फ्रेंड्ससोबत शेअर करतो. आणि असा एक फ्रेंड सगळ्यांचा असतो आणि असायलाच पाहिजे. म्हणजे फ्रेंडची ह्या काळात खूप गरज आहे. जेव्हा आपल्याला कसली गरज असते त्यावेळेस आहे ना, आपले घरचे आपल्याला कधीच लवकर जवळ करत नाही. जे फ्रेंड आपल्याला जवळ करतात किंवा जी काय आपली गरज असते ती फ्रेंडमुळेच आपली गरज पूर्ण होते. म्हणून असं एक फ्रेंड असलाच पाहिजे आणि असू द्या सगळ्यांचं, असं माझं म्हणणं आहे. पण असेही फ्रेंड आहेत. आणि असं म्हणतात बघा, ते कितीतरी वर्षाचा काळ असतो, तेवढ्या जर काळ आपली फ्रेंडशिप जर असेल ना, तर ती खरी मैत्री असते. मग ते 4 वर्ष 5 वर्ष असं तरी काहीतरी काळ आहे, तो मला नक्की माहीत नाही आहे. पण आहे असा काळ की ज्या 4 ते 5 वर्षापूर्वीपासून जर आपली मैत्री असेल ना, ती खरी मैत्री असते. पण ते बरोबर आहे. आणि पण मग मी एक उदाहरण सांगते, पण ते खोटंसुद्धा आहे. असं काही नाही आहे की 4-5 वर्ष मैत्री केली तर तेव्हा तो कायमचा आपला मित्र असतो, असं नाही होत. ते चुकीचं आहे. मग असं किती जरा म्हणजे एक उदाहरणं आहेत की त्यांनी 9 ते 10 वर्ष मैत्री करून गद्दार निघालेले मित्रमैत्रिणीसुद्धा आहेत. असे अनुभव आहेत आणि असे उदाहरणंसुद्धा आहेत आणि निघतातच. आणि अशा मैत्रीमध्ये काय होतं माहिती का, जेव्हा त्या मित्रमैत्रिणींना आहे ना, आपण आपला सगळ्या घरातल्या गोष्टी शेअर केलेल्या असतात. ज्या बारीक सारीक घरातल्या गोष्टी असतात त्या त्यांना माहीत असतात. आणि नंतर ते लोक काय करतात माहिती आहे, ज्या आपल्या गोष्टी ज्या माहिती आहेत ना, जे गद्दार लोक तेच करतात बरं का. हे सगळेच लोक नाही करत आहे. भलेही तुमची मैत्री किती पण वर्षाची असू दे, पण तुम्ही त्यांच्यापासून जर दूर होतात, पण ह्या गोष्टी त्यांनी शेअर नाही करायला पाहिजे, पण ते करतात. आपल्या घरातल्या ना बारीक सारीक गोष्टी त्यांना माहीत असतात आणि ती मैत्रीण किंवा मित्र त्याच गोष्टी आहे ना, पहिल्यांदा सुरुवात करतात आपल्या बाहेरच्या लोकांना सांगायला. हा त्यांचं असं होतं, त्यांचं असं आहे, त्यांच्या इथं असं असतं, काय असतं, काय खातात, काय पितात, कुठे जातात, कसं राहतात ना, ह्या गोष्टी आहे ना, हेच गद्दार मित्रमैत्रिणी शेअर करतात दुसऱ्यांबरोबर. तेव्हा आपण ना जरा सांभाळूनच राहायचं. मित्रमैत्रिणी करताना ना थोडंसं विचार करायचं, कोणाला काय सांगायला पाहिजे, कोणाला काय नाही सांगायला पाहिजे. आणि त्याचे परिणाम ना खूप वाईट होतात. ते हा मला चांगलाच अनुभव आलेला आहे. म्हणून माझं ना मित्रमैत्रिणीवरती विश्वास पण उडालेला आहे. पण असं असतं की पाहिजेसुद्धा आपल्याला मैत्रिणी. थोडंसं मला असं सांगायचं आहे की आपण लिमिटमध्येच राहायचं. की आपण मित्रमैत्रिणींना काय सांगायचं नाही, काय नाही सांगायचं ना, त्याचं खूप मला म्हणजे असं हे झालेलं आहे, समजलं आहे की काय सांगायला पाहिजे. तर तुम्हाला मला तेवढंच सांगायचं आहे की जरी तुमच्या किती पण चांगल्या मित्रमैत्रिणी असू द्या, थोडं सांभाळूनच राहा. कारण मला त्याचा अनुभव आलेला आहे, म्हणून मला असं वाटलं तुम्हाला सांगायचं. आता फ्रेंडशिप डेच्या दिवशी मी तर कोणाला मेसेज पण नाही पाठवले, कुणी पण मला पाठवले पण नाही. आणि त्याचं म्हणजे आम्ही हे पण करत नाही की फ्रेंडशिप डे तर साजरा करायचा. खूप मित्रमैत्रिणी पार्टी करायला जातात, कुठे हॉटेलमध्ये जातात, पण काही नाही आहे, असं काही नाही आहे. आणि आजकालच्या जमान्यामध्ये हे फक्त एक दिखावा आहे, बाकी काहीच राहिलेलं. खरी मैत्री ती मनापासूनच करावी लागते. मन चांगलं पाहिजे, मनापासून जे करतात ना तीच खरी मैत्री. हे दिखाव्याचं काही बरोबर नाही आहे. तेव्हा जरा विचार करूनच मैत्री करा. मला चांगलाच अनुभव आलेला आहे. त्यावरून तुम्ही असं ठरवू नका की जे आपले जीवाभावाचे मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांच्याशी तुम्ही एकनिष्ठच राहा, चांगलेच राहा. आणि असा एक मित्र नक्की बनवा, मैत्री नक्की बनवा, जी आपल्याला जीवाला जीव देईल असं. तर चला जाऊ दे, आता मैत्रीचा विषय आपण इथंच थांबूया. तर मी तुम्हाला ना एक मस्त अशी गोड रेसिपी दाखवणार आहे, खरवस. चला बघूया कशी बनवायची. तर चला मैत्रिणी, मी आज ना खरवस बनवणार आहे आणि ते इन्स्टंट बनवणार आहे. म्हणजे आपलं चिकाचं दूध जे असतं ते नसताना सुद्धा आपण बनवू शकतो.
तसं मी बनवणार आहे. हे बघा घट्ट दही घ्यायचं आहे आपल्याला. तर हे 1 वाटी घट्ट दही आणि आता हे 1 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे. 1 वाटी दूध आणि हे जे मिल्क मेड आहे ना, हे आता मी हे सगळं टाकणार आहे. कारण आपण जे घरात जर ठेवलं अर्ध टाकलं वाटी म्हणजे सेम टाकायचं असतं जेवढं दूध दही आणि मिल्क मेड. पण आता हे मी पूर्ण टाकते कारण ठेवून पण आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही आहे. त्याच्यामुळे मी एक पूर्ण हा डब्बा आहे ना टाकून टाकते. तर हे आहे ना पहिलं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. एकजीव करून घ्यायचं एकदम. ह्याच्यामध्ये मी चिमूटभर वेलची पावडर टाकते. थोडीशीच टाकली आहे, आपल्याला वरून पण नंतर थोडीशी टाकायची आहे म्हणून आता थोडीशी टाकली आणि मिक्स करून घेतले. तर इथे मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये पाणी घेतले, गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे आणि इथे काय करायचं आपल्याला कुकरची जी वायर असते ती आणि शिट्टी दोन्हीही काढून ठेवायच्या आहेत आपल्याला. किंवा तुम्ही आपल्या भांड्यामध्ये जे वाफेवर आपण वडा वगैरे बनवतो ना तसं बनवलं तरी चालेल, पण मी कुकरमध्ये बनवणार आहे. पाणी गरम करायला ठेवलेले आणि ते झाकण ठेवले आणि हा कुकरचा डबा घेतला आहे. आता आपण हे कुकरच्या डब्यामध्ये हे सगळं ओतून घेऊ. पाण्याला उकळी आलेली आहे कुकरमध्ये. त्याच्यामध्ये वेलची पावडर थोडीशी वरून अशी टाकायची, थोडीशीच टाकायची कारण आधी आपण टाकलेली आहे. आणि आता इथे बघा हे भांडं आहे ना आपल्याला असंच कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि याची लक्ष ठेवायचं आपण वायर आणि शिट्टी दोन्ही काढून ठेवलेलं आहे. हा कुकर बंद करायचं आहे आपल्याला आणि गॅस पूर्ण फास्ट नाही करायचा आहे, आपल्याला असा क्रॉस करायचा आहे. आणि 30 मिनिटांनी आपण बघूया. ही आता अर्धा तास झालेला आहे. हे आपण उघडून बघूया. गॅस चालूच आहे तरी पण मी उघडून बघते आधी. जर आपल्याला ठेवायचं असेल तर बघूया, विचार करूया नाही का. तर इथे बघू शकता आपल्या वड्या तर झालेल्या आहे कारण आपण चाकूला काही लागत नाही म्हणजे झाल्यात. आता इथे बघा थोडंसं असं पाणी पाणी दिसतंय, पण हे काय करायचं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला वड्या कापायच्या आहेत ना. तर आता मी गॅस बंद केला आहे. हे भांडं आहे ना जे कुकरचं ते मी काढून घेते. याला आधी आहे ना आपल्याला असंच थंड करायचं, नंतर परत अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवून पूर्ण व्यवस्थित थंड करायचं, नंतर वड्या कट करायच्या आहेत. तर हे मी थंड करून घेते. तर इथे बघा मी फ्रीजमध्ये ठेवलेलं त्याला थंड करून घेतले. आता आपण वड्या कट करून घेऊया. पहिले साईडने मी काढून घेते याला. ह्याला बघा इथे जर छोटा डब्बा असता ना तर आपल्या वड्या काढायला पटकन जमलं असतं, पण हे खालती गेल्याने आपला डब्बा खूप वरती राहिला ना, त्यामुळे थोडंसं वड्या काढायला. तर वड्या आपल्या आवडीप्रमाणे आपण कट करू शकतो आणि छान झालेल्या आहेत बरं का वड्या. फक्त ते त्या वरती काढता आल्या पाहिजे मला, नाहीतर कारण डब्बा आपला मोठा झाला. तर बघा मस्त आपल्या वड्या खरबस तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही खरबसची आपली दुसरी रेसिपी आहे, पहिली पण एक वेळा आहे, ती वेगळ्या पद्धतीची आहे, नक्की ती पण बघा. आता हा खरबस कसा झाला मी खाऊन बघते. एकदम सॉफ्ट आहे बघा ना. एकदम जो आपला खरवस असतो ना म्हणजे चीक असतं ना जे गाईचं त्यापासून जो बनवतात ना सेम तशी टेस्ट लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. मी तर सांगेल म्हणजे 100% चांगला झालेला आहे. तुम्ही नक्की बनवून बघा, एकदम चांगलाच होणार. पहिल्या ट्रायमध्ये सुद्धा तुमचं चांगलाच होणार आहे. नक्की बनवा तुम्ही. आणि दुसरं बघायचं असेल दुसरं पण बघा, आपल्या व्हिडिओ चॅनलवर आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.